आज कशी एकादशी तशी एकादशी होती. एकादशीचं भजन होतं. वारकरी आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. ते निष्ठावंत वारकरी होते. ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी वडीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. खात जाऊ नका मेवणे भाऊ. लोक आपल्या पाया पडतील. लोक मायबापाच्या पाया सणावाराला पडायले. आपल्याला पक्वाद्या दिसला, गायक दिसला, महाराज दिसला, लोक पाया पडतील. आपण याचं भान सांभाळायला पाहिजे. पक्वाद्यानं कधीच तंबाखू खायची नाही आणि पक्वाद्यानं कधीच नालायक भागवतकाराच्या सोबत ढोलकी वाजवायची नाही. काही काही भागवतकाराला ढोलकी आवडायला, त्याला काय वाजवायचं तो वाजवा, पण तुम्ही तुमचे पितर नरकाला घालू नका. तुम्ही पक्वादच वाजा. कोणाला काय आवडल ते आपलं वाद्य नाही गुरुजी. आपलं वाद्य टाळ आहे, मृदंग आहे, विनायक श्रुती टाळ शिव ब्रह्मरस हे वाद्य आपल्या बाकीचं नाही वाजायला पाहिजे. कोणाला काही आवडून. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा. म्हणजे तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. आरामखोरा कीर्तनात झकासपणा काय पाहिजे. कीर्तनात उपदेशाच्या गोष्टी असावा, बोधावर आरूढ असावा. कीर्तन सांग होय अंग हरिरोग. कशाला बास्कळ गप्पा ऐकायच्या. तुला बाकीचे स्टेज आहेत ना, तिथं काय पाहायचं काय नाचायचं ते बघत राह. या स्टेजवर चांगलं ऐकायचं शिका. उद्याचे संतोष महाराज छान कीर्तनकार आहे. तुझ्या चांगली माणसं तुम्ही छान आडावले मित्र आहेत माझे. अशाच संख्येने उद्या पण या. एक मुद्दा सांगतोय. एकादशीचा दिवस होता. त्या एकादशीच्या दिवशी 4 वारकरी एका वारकऱ्याच्या घरी आले. खरं तर तो वारकरी हिंदू समाजाचा नव्हता. बरं, वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाची जात पुसत नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान कान्हो पात्रा खोदो पिंजारी तो दादो भजनी अभेदो हरीचे पाय वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कुठे शिवणाराच्या कुळात नाही, पण वारकरी त्याच्या आईला धन्यता दिली. ज्याचे मुखी नाम तोची याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आहे वेदशास्त्री. इथे जातीचा संबंध नाही. चांगलं वागण्याची किंमत आहे. नम्र त्याला मानतात. इथं फुगीर बॉम्बेला इथं मानित नाही. असे तर लय उतू आले. उखंड्याव पण कडू जर भोपळे डेऱ्यावानी खपक्याची खपक्या पडले. कोणी ठरेल दे. इथं फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. नम्रतेत वागणाऱ्याला किंमत आहे. बायको कोणती चांगली लय दागिने घाली ती 25 बाऱ्या डोस करीची ती आणि नवऱ्याला पिठला हातायला लावती ती का लेकरावानी नवऱ्याला जीव घालती ती. लेकरा इतकं नवऱ्यावर प्रेम करते तिला बायको म्हणायचं. आणि नुसती राहलाच त्याचा पिणा पडू दे पण मला दागिने आण अशी बायको ज्याची असन समजायचं. कसाडी नेसती म्हणून बायको म्हणायचं. नाही तर तू चुड्यांनी संलग्न केलं असं समजायचं. कोणाला बायको म्हणत असते. भार्या असती जायते यत्सते शुभय प्रगल्भानां पुत्रवतान तजायते. आई लेकरात तुला 9 महिने पोटात सांभाळून जन्म देते. जितकं लेकराचं संगोपन करते तितकं प्रेम बायकोनं नवऱ्यावर करावं. तिला म्हणते बायको देखाव नाही. आम्ही एकदा नदी ओलांडून चाललो आणि नेमकंच लग्न झालेले 2 जण. नदीला गुडघ्या इतकं पाणी.
त्यानं त्याचा लाल बूट त्याच्या हातात घेतला आणि तिच्या त्या इती टाचाच्या सांडली पण तिच्याच हातात दिल्या. तुम्ही घ्या ना, मी पाण्यातून पडून. पुढे गेल्यावर ते म्हणला, महाराज बाळ महाराज तुम्हीच आहेत का, पाया पडू का? नाही नको. बायकोची चप्पल हातात घेणारा तू जर माझ्या पाया पडशील तर तुझ्या कपाळातून पाप माझ्या पायात येईल. तू जसं वागायला तशीच मी पण वागवायला येईल. नको म्हणलं, तू नको पाया पडू. कशा हसतात, कशा हसतात, इडुळीच्या आहेत नाही अशा कशा वाटते. भाऊ महाराजाच्या कोणतरी आहेत नाही. हा हा, त्याच्यामुळे ह्या कशा चुकीचे वाक्य. जातीचा काही संबंध नाही. हे चाललं होतं. मुसलमानाचा वाद करी कबीर नाव 4 वाद करी कधी आली, पाय भात पाणी दिलं, बोऱ्या टाकलं बसायला बजून. एकादशीचा जागा होता. कबीराच्या घरी एकादशीच्या दिवशी पांडुरंग पावला आणि सोखोबरायच्या घरी एकादशीच्या दिवशीच विटेवरचा मालक पावला. ती एकादश सोमवारची आरती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसे. मागची एकादश सोमवारची होती. ते विमान स्वर्गातले खाली उतरले, चोखोबराच्या घरी जागर झालता. आज कबीरांचं सांगतोय. भजनाला सुरुवात झाली. 10:30 वाजले आणि 10:30 वाजता कबीर इकडच्या घरात आले आणि बायकोला सांगितलं, प्रिये सकाळी द्वादशी सोडायचा स्वयंपाक कर. काय म्हणले? 4 वारकऱ्या पुरता सकाळी द्वादशी पुरता स्वयंपाक कर. वैराग घेतो त्या शेवटचा पुरावा जाणार. थंडीचे दिवस मला एक पळायचं. जी मालक करते हो म्हटल्याच्या नंतर मालकाच्या शब्दाला तडा कसा. वारकरी नाही, जेवाय पुरतं नाही गवानी साहेब. एक चिमणी पुरतं चिपट होईल इतकं पण पीठ नव्हतं घरात. एक तांदूळ नाही, एक डाळीचा टिकला नाही. 4 वारकऱ्या पुरतं कस करायचं. मालक तर भजनात बसलेत. 11 वाजता एका दुकानदाराची कडी वाजवली. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. कडी वाजवली. कोण? त्याग सांगायला, मी कबीरांची पत्नी. ते भजन करते ते कबीर. काय एवढ्या रात्री आमच्याकडे? आमच्याकडे 4 वारकरी आहेत. त्या 4 वारकऱ्यापुरता जसा शिदा पाहिजे, डाळ तांदूळ पीठ पाहिजे. पैसे आणले? वापस होय. दार नाही उघड, जा घरी. म्हणून तरुणांना सांगतोय, देवानी संत याच्यानंतरचा जर दुसरा देव कोणता असेल तर पैसा नावाचा देव आहे. म्हणून वेळेला काम करी जा. सकाळी लवकर उठ जा, संध्याकाळी लवकर झोप जा. तरुणांना सांगायला, म्हाताऱ्याला नाही. आणि आपलं काम कर जा आणि 2 पैसे घरी आणि जा, तर समाजात किंमत आहे. धनवंतालागी सर्व मान्यता आहे. काकडे गुरुजी पैशाच्या विरोधात गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात, पण पैसा वाचून काम चतुराला पण करता येत नाही. किती हुशार असू द्या. नामदेवरायचा पुरावा सापडला. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. ए द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे.
एवं गांजा कसम लिखितम. नामदेवांचं वाक्य, पैसा नसलेला किती सुंदर असू द्या तो त्याविन चतुर शोभान पवे. किती विद्वान असू द्या, वरून पडत का जेवारी? वरून गहू पडते, त्याला चढापा वरून पडत त्याचं शक्य. पैसा लागतो, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून काम करत जा, जोडून या धन. पैसा पाहिजे. तुम्हाला एक सांगू पैशाला किंमत. माझ्याकडे मोठा मोबाईल नाही, नसू द्या, मी सोन्याचा घेईन, आहे की नाही पात्र. खूप छान, खूप छान. ज्या मारुतीरायाच्या कृपेने जन्म झाला त्याच्यापेक्षा कशाला खोटं बोलायचं. खूप छान. आता टीव्ही घेतल्या, टीव्हीवर एक श्रीमंत माणूस मेलेली माती पाहिली. फार पैशावाला मोठा माणूस मेला आणि त्याची माती टीव्हीत पाहिली. तर त्या पैशावाल्याच्या मातीला गेलेली माणसं पैशावाले मसन वाट्यात पण ह्या पुढच्यावर बसलेले. धनवंता लागी सर्व मान्यता. म्हणजे श्रीमंत माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाही. तुम्ही तर खूप मात्या पाहिल्या असतील तशा श्रीमंताच्या. मसन वाट्यात पण त्याला खुर्च्या असतात. हा पैशाचा सन्मान आहे. म्हणून तरुणांनो काम करी जा. 10:30 वाजता दात घासायला. मंत्र्याचा चुलताय का चुलताय तुम्ही? पुन्हा म्हणा अजून गारो गेलत नाही, तुला पाण्यात टाकायला पाहिजे हातपाय बांधून. गारो तुला आता गारो लागले. तुझ्या आज्यानं पंजानं वदाडानं धोतर कमरा इतकाले भिजत होते, त्याच्यात बैल चारलेत आणि तुला आता गारो झोंबायला होय. तुला जर 10 वाजूस तर गारो झोंबत असेल तर तू पप्याची माय काय जगीतूस. विठाला विठाला मागचं ज्याच्या ध्यानात आहे का, मागचं ज्याच्या ध्यानात आहे का त्याची गाडी उलटत नसती कधी. लक्षात ठेवा. आपल्या बाप दाद्यानं जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले. आपले बाप दादे जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले. ह्या चिमणीचं राखेल उद्याच्या दिवशी संध्याकाळी पुरावा. याच्याकरता अंधारात झोपलेत. अंधारात त्याचा आदर्श घ्या. आपल्याला अडचणी कुठंच येणार नाहीत. बायकांना नवऱ्याला मदत करी जा. तुम्ही नका कलहीत भजेतळी जाऊ. हा हिशोबात कारभार चालला की गोड होत असते. बायकोच्या फॅरन लवलीसाठी ढेर ऐकलं नाही करायला. तेव्हा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात राहिलं पाहिजे, मात्र्यात राहिलं पाहिजे. मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही. गोड पदार्थ जर सोडून द्याला तर मिठाशिवाय अरे वडगावकर आगाव आहे का नाही. मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही, पण मीठ शिल्लक झाल्यावर खावा वाटत नाही. म्हणून मात्र्यात असतं पाहिजे सगळं. असं हिशोबात असतं पाहिजे. लई एखादलं की विचकत असत. जा वापस. पैसे नव्हते हो, जा वापस. जा 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 वापस. वेगात संतोबाईच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. दुकानदार, मी वारकऱ्याची बायको आहे. मी विटेवरच्या मालकाची निष्ठावंत भक्त आहे. माझे मालक भजन करतात. माझे मालक ज्या देवाला मानतात त्या देवाला मी पण मानते. मी खोटं बोलणार नाही. तुम्ही सांगताल ते काम करील, पण तुमचे पैसे फेडील. याचा अर्थ धुनी धुईल, भांडी घासील, सडा करील, सारवण करील, तुमच्या शेतात खुरपायला येईल, तुमचं अंगण झाडल. तुम्ही सांगताल ते काम करील, पण मला 4 वारकऱ्यापुरता शिदा द्या. दुकानदारानं वेगळं धाड्यावर धरलं. कडी उघडली आणि कंदिलाच्या प्रकाशात ती बाई पाहिली. ती बाई इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. पौर्णिमेच्या दिवसात चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्या लाजत होता. पौर्णिमेचा चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्या लाजत होता. एक हिंदी पद पाहिलं होतं, आता आठवण होते. भावगीत होते, हिंदी भावगीत. हो, इतकी सुंदर कबीराची, एवढी सुंदर. म्हणून तर आपल्याकडे स्त्रीला चंद्रानना म्हणण्याची पद्धत आहे. चंद्र साक्षी, चंद्रकांती, चंद्रानना, चंद्रनयना अशी नाव होते. पूर्वीच्या काळात म्हातारे बाळ जात होते पुरी.
सुना पाहला म्हणून अशी नाव. आता हे आधी पॅन्टीवाले जातात, मग नावाचा काही समजत नाही ना. पहिली जुनी माणसं पोरगी पसंत करायचे आणि मग त्यांनी म्हणायचं पसंत आली. आता मुलं जातात का कालायचं. आपण काही याच्या विरोधात बोलायचं नाही. जो काळ असेल तो काळ झेलत चालायचा. आपण त्याच्यावर कशात ताण घ्यायचा, चलत राहते. आणि काळ स्वीकारला पाहिजे. एक बाई सून गेली मंठ्याला जीप मध्ये बसून दवाखान्यात. सासू मला भेटली, म्हणली महाराज बघा ना आमचं आयुष्य बाई आमचे बाळात पण घरीच झाले महाराज. काय सांग काय आमचा त्रास महाराज. वाळलेले सरपण नव्हते, काय फजित्या काय सुनायचं राज्य आलं. जिपकारीत बसून मंठ्याला चालल्या. तर मी आणलं मंजुळा काऊन ताण घ्यायला तू. बायका खुरपायला टेम्पोत चालल्या, खुरपायला जिपकारीत चालल्या. आणि मंठ्याला म्हशी सुद्धा टेम्पोत आल्या. म्हशी पण पायी येईना, पहिलं पण पायी येईना. मग तुझ्या सुना जिपकारीत चालल्या तर तू काऊन येड्यावानी करायली मंजुळा. तो पेटून घेतलं तरी हे कमी होत नाही. तू येड्यावानी करू जसा कशा सुना खुश झाल्या बघा. ते म्हणत असते बाई आमचा भाऊ आमच्याकडूनच बोलला. तुम्हाला आधी सांगितलं ना म्हाताऱ्यानं 72च्या दुष्काळ त्रास काढले. आता टायमाला भाकरी द्यायचं तर तुमचं चांगलं. आणि तुम्ही का सासू सासऱ्याला जीव नाही लावला तर तुमचे पोरं जर तुमचे झोपीत नाही अंगुठे घेतलेत मला बाळू म्हणू नका. झोपीत अंगुठे घालतात तुमची पोरं. झोपीत पत्ता लागणार नाही पप्याच्या माईला आणि पप्याच्या बापाला. कस काय जमीन गायब झाली. म्हाताऱ्याला जीव लावला पाहिजे. असो कमलाच्या प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली. चंद्राला लाजविल इतकं सुंदर चेहरा. काय शब्द गेलतात तुम्ही सांगताल ते काम घेऊन जाय. ते म्हणजे घेऊन जाय नाही. 4 लोक जेवतील इतकं त्या मालकानं सांगितलं एवढ्या पुरता स्वयंपाक कर. आणलं होतं उपर हरभरा तुरीच्या डाळीची गाठ, रव्याची गाठ, तूप घेतलं असेल, तेल घेतलं असेल, वाट्या गिटे आणले असतील, बोडकी गिडकी. आणि मग दुकानदारानं गोथुडं उचलल्यावर सांगितलं तुला माहित आहे तू काय म्हणालीस. तुम्ही सांगताल ते काम करील. हो. मग मी सांगताल ते काम करशील. हो. मग 2 तासाकरता तुला माझी दाशी व्हावं लागते. दाशी शब्द नाही तिथं, वेगळा शब्द आहे. पण माझं वय कमी आहे आणि माय मावल्या पुढे बसल्यात म्हणून पुढचा शब्द वापरत नाही. तुला 2 तासाकरता माझी दाशी व्हावं लागते. पुढं गंगाधर गुरुजी टेकून दिलं. हो खाली टेकून दिलं. चारित्र्य संपन्न वारकऱ्याची बायको होती ती. आचरण संपन्न वारकऱ्याची बायको होती ती. प्रतिष्ठा गरीबाला आणि श्रीमंतीला तितकीच लावली. एखाद्या गरीबाची बाई आहे म्हणजे तिची प्रतिष्ठा कमी असं काय. आपली काय पात्रता आहे. सगळ्याला इज्जत मान मर्यादा सारखी. 500 एकरवाल्याच्या बाईची मर्यादा तीच. जिला गुंठाभर जमीन नाही तिची सुद्धा मर्यादा तीच. कोणाला नाव ठेवणं ही चुकीची गोष्ट. त्याच्यासाठी आपला जन्म नाही. असं ना दुकानदार श्रीमंत शरीर आहे तिचं नाविन्य आचरणशील आहे. मी तुम्हाला सांगू का मी रोज कीर्तनात सांगतो 2 गोष्टी झाकलेल्या असाव्या. एक लक्ष्मी झाकलेली असावा आणि दुसरी देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा. आता गॅदरिंग सुरू होईल ना. मास्तर आहेत ना दोघं. गॅदरिंग मध्ये गुरुजीनं मुलीला कोणत्या गाण्यावर नाचायचं सांगितलंय आधी ते मुलीला घरी विचारी जा. असू द्या वय कमी पण उघड्या नागड्या कपड्यावर जर मुलगी गॅदरिंग मध्ये नाचत असेल तर भविष्यात उद्या बापानं म्हणायचं नाही माझी मुलगी माझ्या मनासारखं ऐकत नाही. कारण आतापासून आला घाला. आपल्या मुलींना पूर्ण कपडे घालायचं शिकवा. बघा मुस्लिम समाजाच्या पोरी, बघा मुस्लिम समाजाच्या म्हाताऱ्या बायका किती पूर्ण कपडे असतात त्यांना. आज तुम्हाला बरं वाटतंय पहा ना माझी ताई किती सुंदर नाचायली.
आत्ताची आत्ता डोळ्यात बिबे गेले पाहिजे. चुकीच्या गोष्टी येतात. या देशाला लाभलेला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, या देशाला लाभलेला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री नाचत असेल तिचं नाचणं बंद करायचे, तिला म्हणायचे माय नाचू नकोस. एका स्त्रीनं सांगितलं पोटासाठी नाचते, जीवनभर तुझ्या पोटाची अवस्था भागू, चल किराणा घेऊन जाय, पण नाचू नको. आणि जो हरामखोर ज्या स्त्रीला नाचित असेल त्याचा चौरंग करीत होते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचे पाय हात तोडीत होते. असा राजा ज्या देशाला लाभलाय त्या देशातल्या मुलींनी चुकीचे पोशाख घालून चुकीच्या गाण्यावर नाचायचं नाही. काही सत्य करून फायदा नाही. तुम्ही किती मोठाले सत्य करा आणि ह्या चुका जर करीत असाल तर तुम्ही महाराज श्रीमंत करायले, तुम्ही सोनाराच्या फुगणी सारखे सारखेच इकून हवा तिकडून तिकून हवा इकडून. तुम्हाला एक सांग, रान वापशावर असावा आणि तण एवढाला असावा. रान वापशावर असावा आणि तण एवढाला असावा. त्या तणाला पाळी घातली, त्या तणाला कोळपण केलं किंवा त्या तणाला खरडा मारला म्हणायचे, खरडा, ते तण जाग्यावर मरते. पण ते तण ज्या वेळेला धनापेक्षा मोठं होतं आणि लागलीच पाऊस पडतो, वापसा संपत्ती, त्यावेळेला तण धनाला मारून टाकीत असते. म्हणून चुकीचे व्यवहार जागच्या जाग्यावर मारी जा, जागच्या जाग्यावर दाबी जा. नका नका नका, याचा फार मोठा भाव होत असतो पुढे. 1964 साली, तुम्हाला माहित नसेल गुरुजी तरी मी सांगतो, 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. 1964 ला नेहरू गेले. 1964 साली भाऊ, मंगळूरचे भाऊ, पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. आणि या पदाचारी मिशन नावाच्या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आणि पाठ्यपुस्तक निर्मितीतले ओरिजिनल पाठ, ओरिजिनल कविता, ओरिजिनल अभंगवाणी, ओरिजिनल संत काव्य सगळं फुकून दिलं. आणि नालायक नालायक हरामखोर लोकांचे काव्य मधात घातले. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो, तू जाईन बोंबलत कोण कळलं. लाज वाटतात त्या कविता ऐकायला, लाज वाटतात, लाज लाज वाटते लाज. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची, असल्या कविता आहेत त्या घालणाऱ्या. काय कविता होती, पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळूमाळ, खादाड निद्रा अहरणीसे. जरासंधाचा संवाद कविता होती आपल्याला लहानपणी. काय कविता होत्या, चंदनाची चोळी माझे सर्व अंग तू. काय कविता, काय कविता. लेकरांना बाळ कडू पाजल्या जायचं. मुसलमानाची बाई बाळंतीण झाली, ती दवाखान्यात जरी बाळंतीण झाली तर एक म्हातारी संगत असती आणि डॉक्टरच्या हातातून पटकन लेकराला घेते, पोरगी असो की पोरग, आणि त्याच्या कानात ती आजान देती, तू या धर्माचा आहेस, म्हणजे जन्माला आल्याबरोबर त्याच्या कानात आजान देते. म्हणून ते धर्मनिष्ठ जन्माला येते, धर्मनिष्ठ जन्माला येते. पोरगी हो पोरग हो, पाचीच्या दिवशी त्याला माळ घाली जा, पाचीच्या दिवशी भजन ठेवायचं, अशा बात करायचं, अशा वार करायचं, भजन ठेवायचं. आपल्याला पोरगी झाली, पोरग झाले की त्याची 5वी असती का, त्या दिवशी अशा 7वीक लोकांचं भजन ठेवायचं. तुळशीचे 5 मणी घरी तयार करायचे, घरी तयार करायचे. आणि ते 5 मणी 5वीच्या दिवशी लेकराच्या गळ्यात हिरवी काढून, पण त्या दिवशी ऋतुनी म्हणून 5च म्हणून, आणि 5वीच्या दिवशी भजन करून माळ घाला. कसं वाया जाईन होते, कसं वाया जाईन ते, कसं वाया जाईन ते. आपल्या धर्माची नियती सांभाळा, त्याचं नाव सत्ता आहे. आपण मग लहान सरप येतो, भावताल होतो, आणि सरप मोठा झाल्यावर डसल्यावर मग नाचवतो, तो लय डसला तो काऊन सांभाळला, जवाची दवा काऊन नाही फेकून दिला. काळाची फार गरज आहे. धर्माच्या नावानं धर्मसभा घेण्यापेक्षा, धर्माच्या नावानं जय जयकार करण्यापेक्षा, धर्माच्या नावानं नारे लावण्यापेक्षा धर्म टिकवणं फार मोठं आहे. करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम, वीज वाढवावी. लेकरांना शिकवायचे, अहो म्हातारपणात पोरानं मायबापाला सांभाळावा म्हणून श्रावणाचं चरित्र आपल्या कवितेत होतं. शर आला तो धावून आला काळ,
विव्हळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक. काय कविता होती. आपण सगळे लोक बैलाच्या जीवावर जगतो. बैलावर जगतो आपण. महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक व्यक्ती आता एवढ्या ट्रॅक्टर उतू आले, पण आतापर्यंत जे आपले बाप दादे बुजुर्ग सगळे बैलावर जगलेत. कवी इनामदारानं त्या बैलाची कविता केली. काय कविता केली ती. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. आता नांगर ओढवत नाही रे राजा, ओढवत नाही राजा. तू बहीण म्हणतो शेतकऱ्याला मला नांगर ओढवत नाही. काय बैलाची निष्ठा. त्या कवितेचं शेवटचं कडवं पा. मेल्यावरी मला एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बहीण म्हणतो मी मेल्यावर पण माझ्या कातड्याचा बूट तुझ्या पायात असू दे, तुला काटे मोडू नये. इतकी बैलाची प्रेम शेतकऱ्यावर असते. काय कविता होत्या त्या. काय कविता असते. गाणी चांगली होती. गाणी चांगली होती. गाणी भंगिरेने काय काय अभंग लिहिले काकडे गुरुजी. मळमळ होते ते अभंग ऐकले. अभंगवाणी फक्त संतांची ऐकायची. हे नासक्या नुसक्याची काय घेतात. मेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले. उलटी नाही वाचीस का गाथावाच न तू. आणि तिकडेच घसरून मेले. काही बसती काही इकडे तिकडे गाणं भांगाली. गाथे कशासाठी केले. काही काही देवीचे अभंग पाहिल्यावर साहेब मळमळ होते. मळमळ अभंग देवीचे ते म्हणा. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, लावण्य सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहारी हो करी कृपा. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बघू सोपा यवनी लवलाही यवनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. एखादबाईच्या अंगात नाही आले म्हणजे अष्टादश संतांनी गायलेले जगदंबेचे अभंग आहेत. तू विटेवरी सखय बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा यवनी लवलाई यवनी लवलाई. सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ये ग विठाबाई माझी पंढरीचे आई. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला, चारी वेदाचा वरी फुलवरा बांधला. असं म्हणायचं काही म्हणायचं काही काही काय. ती देवीच्या पण कानात किडे पडी यायचं ऐकू ऐकू. म्हणून ती कहा पाऊस पाडायची नवरात्रात. तिनं पाऊस पाडा की पाती चटकळ झाली. सोयाबीनच्या शेंगा होपाल्या, तुरीच्या बाबर झाल्या. कलगी तुझ्या वर्ष गाणे गोड मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला. सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. मी नाही तमाशे पाहिले वाचायचं ना. मी जवळ्यात येत होतो पण तमाशाला पैसेच नव्हते. मग नशीब गोड होतो तो पैसे नव्हते. बाळा कीर्तनकार झाला नाही तो पैसे असते गुरुजी तीच कला असते खेळ. ते तमाशा पाहणाऱ्याने 90 एकर घातल्या घुंगरायच्या नादात. त्या घुंगरायच्या आवाज लय गोड असतो असं लोक म्हणते. मी नाही पाहत केलं नाही काय. गाणे इतकी गोड गाणे इतकी गोड. काय बायका गाणे म्हणायचं जात्या. काय नाव त्या लग्नातले गाणे. हार हरीला नोरीच्या चोळीवरी हाल्या
म्हणत होत्या नाही का? नवऱ्या मुलीची चोळी ढवळी साडी पिवळी आन बाई ग. आणि कालच्या टिकल्या म्हणली आन बाई ग. म्हणलं काही झालं नको तुला, काही येत नाही. गाणं गाण्याला जणीत म्हातारी पाहिजे. तुला येत असते का? काय ऐका नाव घ्यायच्यावर बायका पाहिजे. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत तेलदोडे मुठीत सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. काय नाव बाप्पा बाप्पा. आता एका पोरी नाव घेतलं परत दिवशी लागणार बकीटात बकीट स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट आणि तो बस स्टँडला झोपलेला त्याचं नाव ऐकायला 5 रुपयाचं तिकीट. नाव घ्याली औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त नाही. औदुंबर कळायचं तुम्हाला. उंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त ते बसले पूजेला तर मी देते तीर्थ. ते रोजच तीर्थ पिऊन तुला ठोकायला. काय तीर्थ देते मजला तू त्याला. काय सोबत काम असेच काम चला येतो इकडं. गॅदरिंग जवळ आली ध्यानात ठबा पण मग मास्तर आहे येऊ द्या. काय करते मग चांगलं सांगत वाईट थोडं सांगत. घ्यायला बी पोरी येत चांगले पोषक घाला आपल्या मुलींना. असो पैसे झाकलेले असावा, देशाची स्त्री झाकलेली असावा. 2 गोष्टी झाकून असावा. एक जण म्हणला महाराज मी गण म्हणतो पण बायको पदर घेतच नाही. मी म्हणलं मग तू दुकानात पदर कापून आण. साडी घेताना पदर कापून आण. दुकानदाराकडून तितके पैसे वाचतील. दुकानदार म्हणला पदर कापून कस काय नाही आले. आमची मंडळी होली सोसायटीचे अध्यक्ष पदर घेतच नाही मग कशाला साडीचे पदराचे पैसे घालायला मारतात. घेत जा बांगड्या घाली जा. म्हणला आमची घालीच नाही. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. घातल्या पाहिजे. आपण संस्कृती देत ना आपल्या संस्कृत्या पाहिल्या पाहिजे. चला कबीराच्या बायकोनं गठोडं खाली टेकलं. हे जा 11:30 वाजले हो जिजा. 11:15. माहित नाही खाली टेकलं कशामुळे माहितीये. सातपुते बा 2 तासाकरता माझी दाशीवर लागेल. टेकलं गठुडं. पण एक लक्षात घेतलं गव्हाणे साहेब, गठुडं जर नाही नेलं तर वारकऱ्याची द्वादश काय होईल. येते घेतलं गठुडं. घरी आल्या 12 वाजलेले होते. भजनाचा मध्य झाला. पाणी दिलं वारकऱ्यांना. कोपऱ्यात बसलेली होती. प्रिये जी किराणा आणलास? हो. काय दिलंस दुकानदाराला? काय सांगायचे. डोक्यावरचा पदर खाली घेतला, तोंडात पदराचा कोपरा घातला. रड्याला आवाज जर वारकऱ्याला आला तर ते उद्या जेवणार नाही. काय दिलंस दुकानदाराला? 2 तासाकरता शरीर इकलं. 2 तासाकरता दुकानदाराला शरीर विकलंय. 2 तास सेवा करायची. कधी? आज. ठीक आहे. जा दुकानदाराच्या सेवेकरता त्याग सांगा. जा. नवं पातळ नेसलं. या दुकानदारानं 4 वारकऱ्यापुरता शिदा द्याला. त्याच्या सेवेकरता निघाली. पाऊस चालू होता थोडा. कबीराने विचार केला रस्त्याने चिखले पाय भरतील. भरलेल्या पायानं दुकानदाराचं अंथरूण भरलं. अंगावरची साडी ओली होईल म्हणून तिच्या अंगावर एक वाकड टाकली आणि बायकोचे पाय भरून याच्याकरता बायको खांद्यावर घेतली आणि दुकानदाराच्या वाट्यावर नेऊन टेकली.
दुकानदाराच्या वाट्यावर बायको टेकल्याच्या नंतर कबीरानं पत्नीला हात जोडले 2 तासा करता. प्रिय, याच्या अगोदर याच्या नंतर माझी बायको आहेस, पण 2 तासा करता दुकानदाराची बायको आहे, तुला हात जोडतो. त्या दुकानदाराला 2 तासा करता मी समज. निघाला महात्मा. सामान्य त्याग. पाऊस पडत होता. रस्त्याने विटेवरच्या मालकाचं अंतःकरणामध्ये नाम छेदत होत. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण अगोदर कबीर श्रीराम जयराम म्हणायचे काकडे गुरुजी, पण ज्या दिवशी जनाबाईची भेट झाली त्या दिवसपासून कबीर विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. विठ्ठला, रक्ताच्या नात्यातली माणसं द्रौपदीचे आबरू रस्त्यावर आणत होते रे. त्या दिवशी तू तिच्यासाठी वस्त्राचा कारखाना झालास. देवा, अहोरात्र तुझं भजन करतो आणि तुझं भजन करून जर एका भजन करणाऱ्याच्या बायकोवर आबरूचे धिंडे उडत असतील, तिच्यावर जर ही वेळ येत असेल, तर आम्ही वारकरी कसले? आम्ही कोणाचे वारकरी आहेत देवा? देवा, जगाच्या मालकाचे वारकरी आहेत. आमची ही परिस्थिती, आमची हे हाल. आकाशातून पडलेल्या पाण्याच्या थेंबानं पृथ्वी चिंब झालेली होती आणि त्या चिंब झालेल्या पृथ्वीवर कबीराच्या डोळ्यातले पाण्याचे थेंब मोत्यासारखे पडत होते. रात्रीचा प्रसंग आहे. एकादशीचा जागर कबीराच्या घरी चालू आहे. तेवढ्या वेळेला विटेवरच्या मालकाने विटेवून उडी टाकली. आणि त्या किराणा दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास नावाचा वाणी. त्याच्या अंतःकरणात प्रवेश केला. 1 वाजता कडी वाजली. दुकानदारानं कंदाच्या प्रकाशात दार उघडलं. कबीराच्या पत्नीला आतमध्ये घेतलं. त्या दुकानदाराच्या अंथरुणावर रात्रीच्या 1 वाजता कबीराची पत्नी बसली. पौर्णिमेचा चंद्र जिच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर लाजत होता, इतकी सुंदर त्या कबीराची पत्नी होती. चेहऱ्याकडे पाहिलं कबीरा, त्या दुकानदाराचा काम होतो आला. पण ज्या वेळेला विटेवरच्या मालकाने अंतःकरणात प्रवेश केला, त्यावेळेला नेते त्या दुकानदाराचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि पाय स्वच्छ होती, अंगावरची साडी भिजलेली नव्हती. आणि दुकानदाराच्या तोंडातून वाक्य पडलं, पायाला माती का लागली नाही? अंग का भिजलं नाही? अंग का भिजलं नाही? पायाला माती का लागली नाही? तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. दुकानदार, 2 तासाकरता तुमची दासी आहे. 2:30-3 वाजता मला सुट्टी द्या. इथून जाऊन आंघोळ करून वारकऱ्याला आंघोळीला पाणी तापवायचंय आणि वारकऱ्याच्या आंघोळी आटपल्याच्या नंतर सकाळचं भजन आटपलं की त्यांना स्वयंपाक करायचा आहे. 2 तास बोलण्यात वेळ घालू नका. मी 2 तासाकरता तुमची दासी आहे. कारण मालकानं सांगितलं होतं, तुला तुझ्या पतीची शपथ आहे, 2 तासाकरता त्याला मी समज. बोलण्यात वेळ घालू नका. दासी आहेस माझी. मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. जी, तुमचं अंथरूण भरू नये. काय बोलता येईल तिला? दुकानदार, तुमचं अंथरूण चिखलानं भरू नये. माझ्या भरक्या पायानं. मग याच्याकरता माझ्या पतीने मला इथपर्यंत खांद्यावर आणले. माझा अंग ओलं होऊ नये याच्याकरता माझ्या अंगावर वाकळ टाकली. आता 1.5 तासाकरता तुमची दासी. कबीराच्या अंतःकरणातला रावण निघून गेला. चुकून बोललो. दुकानदाराच्या अंतःकरणातला रावण निघून गेला आणि त्याच्यातला सात्विकपणा जागा झाला. आणि रात्रीच्या 1 वाजता 1:30 वाजता ठास 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 दुकानदार रडू लागला. माझी ताई, माझी बहीण, तुझ्या पाया पडतो. काय पाप झाले ते नदीला जावं, पण एकच विनंती करतो, मला उद्या सकाळी तुझ्या मालकाचं दर्शन घ्यायचे. कंदिलाचा प्रकाश हातात आहे. कंदील पेटलेला कंदील घेऊन दुकानदार पुढे चालतो. जसे कबीर रडत घरापर्यंत गेले तसा दुकानदार रडत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी वैराग्याचं बाहेर पडत होतं.
आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात पाठीमागं कबीराची पत्नी चालत होती. दारात आल्याबरोबर दुकानदाराने अंग टाकलं. कबीरानं पाहिलं, काय? पत्नीला सांगितलं, त्यानं मला बहीण मानले, त्यानं मला बहीण मानलंय, तू माझा भाऊ झालाय. दृष्टांत संपला. ही ताकद पंढरपुरातल्या मालकाची, पण एवढा त्याग करू शकत नाही कोणी. हा कबीराचा त्याग आहे. वैराग येतो त्याग, भक्ती तेन मन वैराग येतो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन विडंबार